आणि आमची दिदू चालले गणपती बाप्पाच्या दर्शनाला आणि आमची के पण आहेत. दिदू हाय कर. आमच्या दिदूला हाय करता नाही येत ना. आणि आम्ही आलो किसन काकाकडे दर्शनाला. मग इथं बघतो तो भटजीला लगेच मग त्यांना दिला जेवायचे. मला गेली स्टेशनला. माझ्या स्कूल बेस्ट फ्रेंडचा बड्डे आणि मी डोंबिवलीला आले. आता डोंबिवलीला आले, इथून ऑटो करते आणि मग तिच्या घरी जाते. तिला सरप्राईज देते कारण का तिला माहीत नाही. तिच्याकडनं मी ॲड्रेस घेतला. मी एकदा येऊन गेलते, आता तिच्याकडनं ॲड्रेस घेतला आहे का मी 2-4 दिवसात येणार आहे. ती बोलते फॅमिली आले असं तसं. आता जाऊन येऊ, बड्डे करून येऊ. मिस्टरमध्ये व्हिडिओ घालती पण मग पाय असे दुखत आहेत ना चालताना. पापा डेंजर. आता इथे बघते शेअरिंग ऑटो आणि मग जाते. केक घेते पहिल्यांदा आणि मग वेस्ट साईडला आले. पचका शिकून काय फायदा नाही. ईस्ट आणि वेस्ट समजत नाही. ईस्ट आणि वेस्ट समजत नाही मला. माझी बेस्ट फ्रेंड, दुसरी एक बेस्ट फ्रेंड आहे नम्रता म्हणून, ती बोलते तुझी केस काय अशी वरती आलेली असतात, सिरम लाव. आता तिला काय सांगू, सिरम लावून होत नाही. पाठवतं 7-8 हजार, परत स्ट्रेटनिंग करून घेते. एवढी कमवते 7,000 देऊन, काय तुझं काय कमी होणार नाही. इथे मी चालून चालून दमलेले म्हणून मँगो शेक केली आणि मग लगेच पिऊन घेतला. आता केक घेते आणि मग जाते. इथे खूप छान छान केक होता. मग एक केक चॉईस केला आणि वाव, इथे आपल्या इकडे आमच्या इकडे ऑर्डर द्यायला लागते. ते रेडीमेड बनवलेलं एवढे भारी भारी लय पचका होतो. इकडून तिकडे जा, तिकडून इकडे जा. हे ओलावाले पण डेंजर आहेत. एवढी गर्दी आहे नाही तर केकला डायरेक्ट धक्काबुक्की करतात. एवढी डेंजर एरिया आहे. डायरेक्ट शेअरिंग ऑटो कुठूनच नाही आहे. डायरेक्ट हे प्रायव्हेट करायला लागतात. प्रायव्हेट करायला लागतात. तर ओला बुक केले. आता चालले. आता इथून किती वेळ लागेल ना, किती नाही तिथे पोहोचायला. पहिलीच्या रिक्षावाले नाही डेंजर आहेत. शेअरिंग ऑटो चालतच नाही. डायरेक्ट बोलतात का शेअरिंग नाहीच आहे. तिच्या लोकेशनला पोहोचली आहे. आता टॉवर नंबर 5 कुठे आहे काय माहिती. वाव, किती मोठी बिल्डिंग आहे. मला पण इकडे राहायला यायचं भविष्यात. माझ्या एवढ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये स्वतःचा. फायनली पोचलो आहे आम्ही. आता बघू भेटते का नाही. तिची विंग, एकच विंग असते ना दादा इथे. थँक्यू दादा, स्वभाव चांगला आहे तुमचा. यांचं नाव कुठे शोधू. प्रणिताचं. प्रणिता पष्टे. आमचे मामावाले पण आहेत तिकडे. प्रणिता सोनवणे. प्रणिता सोलंकी. आईला सोलंकीच नाही ते. आता कुठं जाऊ देवा. दगडी पडल्यात, डोक्यात दगडी पडल्यात. आता मी करू का. हिचं नाव कुठंच दिसत नाही आणि हिला आले मी सरप्राईज द्यायला. पण खूप छान. तुम्ही कुठे राहता. हा का. तुम्ही कशात जॉबला होते. गव्हर्नमेंट जॉब. पैसा तुम्हाला भेटला नाही रिटायरमेंट झाल्यावर. आता इथे शोधते तिला सरप्राईज. अनिता, कसा वाटला सरप्राईज. एक नंबर. घराच्या इथं गेली तेव्हा तिला समजला का सरप्राईज दिलंय. आपण कोणाचं वाईट केलंय का. आपलं वाईट होईल का. सगळ्या गोष्टींचा काळ वेळ असतो. तो काळ यायलाच लागतो ना. एवढी खुश आहे ना, खूप खुश आहे. कारण का बहीण भावामध्ये का भांडणं तर होतच राहतात. म्हणजे तशी तर आमच्या दोघांमध्ये पण व्हायचं, पण तेवढंच प्रेम पण होतं. पण कधी समजत नव्हतं. पण मग आज त्याचा तो एवढ्या प्रेमाने बोलला ना माझा भाऊ. बस लोकांना असं वाटतं का म्हणजे असं का प्रेम म्हणजे एका
अनोळखी व्यक्तीसोबतच प्रेम होऊ शकतं. पण आज माझ्या भावाने पण सांगितलं का बाबा दीदी माझ्यासाठी फक्त तू मम्मी पप्पा एवढंच इम्पॉर्टंट आहेत, बाकी कोणीच नाही. हे ऐकून ना खरंच म्हणजे जेवढं बाकीच्या गोष्टीत नाही ना तेवढा आनंद मला ह्या गोष्टीत होतोय का माझा भाऊ एवढा समजूतदार कसा काय झाला. बहीण चित्तू गणपती घालवायला काय पाहिजे, काय पाहिजे बेटा? बब्बू ए बब्बू, औषध म्हणजे त्याचा जीव की प्राण आहे का रे बेटा? बेटू आऊ पितो तू? काय औषध पितो बेटा? बघ 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 शांत होशील बेटा. ले बाबा, औषध म्हणजे जसे काही दारू आहे त्याला दारू चढते. काय डोलं काय बंद करल न काय काय करल. दे झाकण लावायला दे, ठेवायला दे. आता ठेवून दे. आता बस झाला ना बाबा. खाऊ आहे का ते? हो मम तिकडं मॅमच्या इथे बीपी मशीन त्यांना दिली ना तर ती आम्ही टेस्टिंग करतोय. असं असं काय माहिती, थांबा ना, आपला फर्स्ट टाइम आहे ना. इथे विघ्नार्थ बाप्पा ग्रुप मंडळवाल्यांचा बाप्पा चालला आहे. किती जोऱ्यात विसर्जनाला चालले ते लोक. 5 वेळा व्हिडिओ कॉपीराईट वरनं काढली. किती वेळा काढू कॉपीराईट वरनं, किती वेळा बनवू आता. पाणी बिणी आलं का? काय बघतोस, मारतो का? नाकाचा शेंबूड पुसता नाहीत ना मम्मीकडे रागात बघतो तो. पाणी आलाय तो सांगतो त्या. जाऊ पहिल्यांदा आई भरवते ना. हो हो बाबा भरतो. बाबा गेलाय ना. गुणी ग माझा, किती डिसिप्लिन मध्ये खातो. त्याला त्याचं जेवण जेवता नाही येत, त्याला ते असं चटक मटक पाहिजे. आणि चवळी चटक, अटक मटक चवळी चटक. पण मग तो मागतो तो बघा. तर तुम्ही भरवता का नाही का? मी माझ्या हाताने खाऊ. हाताने जेवतो ना तेवढा चांगला आहे. जेवतोय ना तो. डोल्या बिल्याला हात लावला तर मग पाणी आणला ना. आणते. जेव बेटा, सांडू नको. जेवण येते, लोकांना भेटत नाही, आपल्याला भेटतो म्हणून आपण नाश नाही करायचा जेवणाचा. बा गुन्हे ग. बोला बोला ना, माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. लाईक शेअर करायचं आणि सरप्राईज नाही, सबस्क्राईब. दातात कसं पकडायचं दाखव दाखव. याला खायला काय भेटतच नाही ना. काथवलेला बघ फोडला बघ. आई त्याच्या तोंडातून कागद काढा. काथवलेला आहे तो, त्याला खायला भेटत नाही. बंडेल मग जमलास ना बेटा तू. बोल गुड नाईट. गुड नाईट कर सगळ्यांना.
नाही भेटत म्हणून असे बॉक्स खातो.